बातमी मुंबईमधून। मुंबईतल्या प्रतिष्ठित बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबवर एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। गंभीर स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन इथं आढळलंय। क्लबचा फूड लायसन्स सुद्धा तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे। 19 ऑगस्टच्या तपासणीमध्ये किचनमध्ये माशांचा प्रादुर्भाव सुद्धा होता। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। नंदकिशोर, अतिशय मोठा आणि प्रतिष्ठित खरं तर असा हा क्लब, मोठं नाव सुद्धा आहे या क्लबचं, आणि या क्लबच्या उपाहारगृहामध्येच अशा प्रकारची अवस्था। खरं तर मुंबईमधील अनेक जे नावाजलेले क्लब आहेत त्याच्यावरती एफडीए कडून सातत्याने जी कारवाई आहे, तपासणी आहे, ती सध्या केली जात असताना आपल्याला पाहायला मिळत होती। 19 ऑगस्ट रोजी ही संपूर्ण किचनची तपासणी जी आहे ती खरं तर क्लबच्या मेंबरच्या उपस्थितीत खरं तर ही तपासणी जी आहे ती केलेली होती आणि त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घाणेरडेपणा किंवा अन्न सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्याचं जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं क्लबचा म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबचा फूड लायसन्स जे आहे ते खरं तर एफडीए कडून रद्द करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक मोठी कारवाई जी आहे ती एफडीए कडून करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर किचनच्या विविध भागात माशांचा प्रादुर्भाव असल्याचं खरं तर या रिपोर्टमध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे। काही झुरळ मेलेल्या अवस्थेत सुद्धा काही आढळल्याची जी माहिती आहे ती एफडीएने दिलेली आहे। त्यामुळे वेगवेगळी खरं तर जी तत्व आहे ती खरं तर धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, या सगळ्या अपडेट्स बद्दल। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक परिसरामध्ये गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे। एफडीएची मोठी कारवाई या हॉटेलवर आणि सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। अचानक तपासणी करण्यात आली आणि दुर्गंधीयुक्त पनीर सापडलेलं आहे। मुदत आणि वेळ नमूद नसलेले ग्रेव्हीज आणि अस्वच्छ ठिकाणी भाज्या कापण्याचं काम इथं केलं जात होतं असं समजतंय आणि उघडे नूडल्स वारंवार वापरलेलं काळवंडलेलं खाद्यतेल इथे सापडलेलं आहे। तर कच्चं अन्न जमिनीवर ठेवणं आणि कीटक नियंत्रणाच्या अपुऱ्या उपाययोजना सुद्धा इथे आढळलेल्या आहेत। स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी इथे आढळलेल्या आहेत। तसंच यापूर्वी सुद्धा सुधारणा नोटीस इथं बजावण्यात आली होती। 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता। मात्र असं करून सुद्धा काही सुधारणा झालेली नाहीये आणि त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावलं उचलली आहेत।